सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। त्याचप्रमाणे सर्व स्वामी भक्तांना नवीन वर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा। सर्वांचे जीवन स्वामी सेवेमध्ये जावो, सर्वांच्या हातून सत्कार्य घडो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण एक सुंदर असा अनुभव बघणार आहोत। हा अनुभव सांगली जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा आहे। या ताईंना जो स्वामींचा अनुभव आलेला आहे तो खरंच खूप सुंदर आहे। त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या जीवनातील सर्व काही तुम्हाला सांगत आहे। मी स्वामी सेवेत कशी आले, स्वामींनी माझ्या आयुष्यात कसे बदल घडले ते देखील सांगणार आहे। आणि स्वामींचा मी फोटो देखील फेकून दिला होता, पण पुन्हा स्वामींनी मला त्यांच्या सेवेमध्ये घेतलं। स्वामी जर एकदा आपल्या भक्ताचा जर हात पकडला तर तो कधीच सोडत नाही। भक्त जरी स्वामींना विसरला पण स्वामी कधीही आपल्या भक्ताला विसरत नाही, हे खरं आहे। स्वामी भक्तांनो, मला 2 बहिणी आणि 2 भाऊ आणि माझे आई वडील असं आमचं कुटुंब आहे। त्यामध्ये काय झालं, माझे वडील हे सरकारी नोकरीला होते, पण काही कारणास्तव त्यांची नोकरी गेली, त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं। माझे वडील हे खूप ड्रिंक करत होते, त्यामुळे तिथे भांडणं झाले आणि माझ्या वडिलांना काढून टाकण्यात आलं। माझे वडील घरी आल्यानंतर, त्यांना काढल्यानंतर सर्व काही जबाबदारी ही माझ्या आईवरती आली होती। 4 लेकरांना सांभाळायचं आणि घरही सांभाळायचं हे खूप अवघड काम होतं आणि मी सर्वात मोठी असल्यामुळे मला सर्व काही जाणीव होती। त्यामुळे काय करावं, वडिलांना कितीही सांगितलं तरी त्यांना काहीच फरक पडत नव्हता। ते रोज ड्रिंक करत असायचे आणि काहीच काम करत नसायचे, सारखे घरामध्ये असायचे। माझी आई काबाड कष्ट करत होती। आमच्या घरी गायीही होत्या, गायींना सांभाळायचं, शेतही बघायचं आणि मोलमजुरी करायचं, असं ती करत होती। असं करता करता आमचे दिवस चालू होते। रोज घरामध्ये भांडणं कटकटी होत असायच्या। आणि त्यानंतर माझी 12वी झाली। 12वी झाल्यानंतर आईने मला टायपिंगचे वगैरे क्लासेस लावले। त्यानंतर बाहेरून ॲडमिशनही घेण्यात आलं होतं आणि असं करता करता मी माझं ग्रॅज्युएशनही कंप्लीट केलं। त्यानंतर टायपिंगच्या याच्या बेसवरती मला एका ठिकाणी छान जॉब लागला। पेमेंट खूप नव्हतं पण जॉब लागला। आता मला आईची मदतही करणं भागच होतं, कारण सर्व काही माझ्या आई करत होती आणि मी सर्व काही ते बघत होते। तिचं दुःख मला सहन होत नसायचं। माझे भावंड हे लहान असले म्हणून काय झालं, पण मला सर्व काही माहीत होतं। आता मला जॉब लागला, आईला थोडासा आधार मिळाला होता। मी सकाळी जायचे आणि संध्याकाळी घरी यायचे आणि जिथे मला जॉब लागला होता ना, तिथे स्वामींचा इतका मोठा फोटो होता। माझ्या समोरच्याच कॅबिनमध्ये जे सर होते त्यांनी महाराजांचा फोटो लावलेला होता आणि त्या फोटोमध्ये प्रत्येक भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं वाक्य लिहिलं होतं आणि त्या प्रत्येक अक्षराचा तिथे अर्थ सांगितलेला होता। भिऊ असं त्याच्यापुढे त्याचं काय काय अर्थ आहे असं सांगितला होता आणि रोज माझ्या त्याच्यावरती नजर पडायची आणि ते मी वाचत असायचे। पण असं कधी वाटलं नाही की आपण स्वामी सेवा करावी की काय, असं कधी मनात वाटलं नाही। पण एक दिवस काय झालं ना, की असंच खूप मोठं टेन्शन होतं घरात, खूप प्रचंड आर्थिक अडचण होती। आमच्या घरी माझ्या वडिलांनी एक जणांकडून पैसे घेतलेले होते। तो रोज घरी येऊन खूप बडबड करत असे, आईला खूप बोलत असे। त्यावेळेस खूप घरात भांडणं झाली होती। मी खूप मोठ्या डिप्रेशनमध्ये त्या दिवशी होते आणि त्या दिवशी कामही खूप काही नव्हतं। मी सहज स्वामींच्या फोटोकडे बघतच बसली। स्वामींची आणि माझ्या नजरेमध्ये नजर होती आणि मी स्वामींना नजरेतून स्वामींशी बोलत होती, स्वामी तुम्ही जर खरंच असाल, तुमचं जर खरंच अस्तित्व असेल, आज आमच्या घरावरती जी परिस्थिती ओढवलेली आहे, जे संकट ओढवलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही काहीतरी करावा, काहीतरी मला आज काहीतरी अनुभव द्या असं मी स्वामींना म्हटली। आज जर तुम्ही मला काहीतरी अनुभव दिला, माझी ही परिस्थिती जर बदलवली तर मी तुम्हाला मानेल, तुमचं अस्तित्व मी मानेल असं मी स्वामींना म्हटली आणि मी घरी आली। आणि त्याच दिवशी जेव्हा मी घरी आले त्यावेळेस खरंच आमची जे पैसे आम्हाला त्या व्यक्तीला द्यायचे होते ते पैसे आईला मिळाले होते। आईला बचत गटातून पैसे मिळाले होते। त्या दिवशी तिला ते मिळणार नव्हते, दुसरीच महिला घेणार होती, पण तिला ते पैसे मिळाले आणि आम्ही ज्या व्यक्तीचे द्यायचे होते त्या दिवशी ते देऊन टाकलं। त्यानंतर मग मी आईला
माझ्या मनात आलं की हे स्वामींनीच केलं आहे. स्वामींनी त्यांची प्रचिती दाखवली म्हटलं. आता मी स्वामींना मानते म्हटलं आणि मी श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत असायची. कधी कधी जेव्हा मला आठवण येईल, जेव्हा मी फोटोकडे बघायचे तेव्हा म्हणायचे श्री स्वामी समर्थ. आणि जे सर होते ना ते खरंच खूप निस्सीम स्वामी भक्त होते. ते खूप मोठा गंध वगैरे लावायचे आणि स्वामींचं खूप करायचे. त्यांच्या घरी जेव्हा काही पारायण वगैरे असायचं ते सर्व जणांसाठी प्रसाद वगैरे घेऊन येत असायचे आणि म्हणायचे की आमच्या घरी गुरुचरित्र पारायणाची सांगता होती त्याचा हा प्रसाद आहे, स्वामीचरित्राची सांगता होती त्याचा हा प्रसाद आहे. ते स्वामींविषयी खूप काही आम्हाला सांगायचे. त्यांना आलेले अनुभव त्यांनी मला एक दिवस सांगितलं. मी त्यांना सहज विचारलं की तुम्ही स्वामींना का बरं एवढं मानता? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यांच्या जीवनातील स्वामींचे किती मोठे स्थान आहे ते स्वामींनी दाखवून दिलेलं आहे त्यांना. कारण त्यांना जिभेचा कॅन्सर झालेला होता आणि जिभेचा कॅन्सर हा फक्त स्वामी कृपेने त्यांचा बरा झालेला होता. त्यामुळे ते म्हणे की आज माझं जे काही जीवन आहे ते फक्त स्वामींनी मला दिलेलं आहे. त्यामुळे यापुढील जीवन मी फक्त स्वामी सेवेमध्ये घालणार आहे असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस मला खूप आश्चर्याचा धक्का बसला आणि माझ्याही मनात आलं की आपण देखील स्वामींची सेवा करूया. मी आईसोबत बोलली की आई आपल्या घरात आपण स्वामी महाराजांना आणूया आणि मी त्यांची सेवा करायची माझी इच्छा आहे. तर आई म्हटली ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर तू करू शकते. मग मी स्वामींचा फोटो माळ वगैरे घेऊन आली आणि स्वामींची स्थापना केली आणि माझी सेवा चालू झाली. मी नित्यसेवा म्हणून 3 अध्याय 11 माळी आणि तारक मंत्र ही सेवा माझी चालू झाली. आता या जवळपास हे माझं क्रम 2-3 वर्ष चालू झालं होता. आता माझ्या 2 बहिणी, भाऊ आणि मी मोठी असल्यामुळे माझं वयही होत चाललं होतं. सर्वजण आईला सांगत होते की आता हिचं लग्न करून टाकायला पाहिजे. आता वडिलांचा तर आधार नव्हता कारण वडिलांचं काही राहिलंच नव्हतं. मग माझ्या आईला सर्व काही बघायचं होतं. मग मामांनी एक स्थळ आणलं आणि नातेवाईकातलंच म्हणजे जवळचं मामांच्याच कोणाचं तरी होतं. त्यांनी स्थळ आणलं आणि मग आईने देखील काही चौकशी वगैरे न करता मामांवरती विश्वास ठेवून लग्न करायला होकार दिला. त्यांनी काही हुंड्याची मागणी वगैरे केली नाही. ते म्हणले की फक्त लग्न करून द्या. माझे पैसे हे म्हणजे माझ्या लग्नापुरते माझ्याकडे पैसे साचलेले होते. त्यामुळे आईला काही फारसं काही कष्ट करावे लागले नाही. मग माझं लग्न झालं. आता लग्न झाल्यानंतर मी अगोदरच ठरवलं होतं जेव्हा मी नवीन घरात जिथे जाईल तिथे देखील स्वामी सेवा करीन, स्वामींची स्थापना करीन, स्वामींना तिथे नेईल आणि सर्व काही व्यवस्थित होईल. खूप सारे स्वप्न मी बघितलेले होते. एका मुलीचं स्वप्न एकच असतं की कसाही घर छोटं का असेना, आर्थिक परिस्थिती कमी का असेना, फक्त एक जीव लावणारा आणि खूप माया करणारा नवरा तिला मिळावा एवढीच तिची आशा असते आणि तशीच माझी देखील होती. पण जेव्हा लग्न झाल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन ही सरकली होती. कारण इतका मोठा आश्चर्याचा धक्का मला बसलेला होता. माझं पूर्ण आयुष्य हे उद्ध्वस्त झालेलं होतं. कारण ज्याच्यासोबत माझं लग्न करून दिलं होतं तो नपुंसक होता. हे कळल्यानंतर आईला देखील हे दुःख कसे सहन करणार याची मला खूप टेन्शन आलं होतं. मी भीत आईला सांगितलं आणि ज्यांनी काकांनी मामांनी जमवलं त्यांनाही सांगितलं. मग सर्वजण तिथे आले आणि मग माझ्या सासूबाईने उलट हे केलं की हिचं तिकडेच काहीतरी आहे, हिला इथे नांदायचं नाही म्हणून ही असं करत आहे. मग आम्ही कोर्टामध्ये केसही टाकली आणि त्याचा निकालही लागला आणि माझ्याकडून निकाल लागला आणि त्यानंतर आमचा डायव्हर्स झाला. आता डायव्हर्स झाल्यानंतर खूप भयानक दुःख मी झालं होतं. त्या दिवशी अक्षरशः मी रात्री रडत बसलेली होती. काय माझ्या आयुष्यात एवढं काय मी पाप केलं होतं. इतकी ढसढस मी रडत होती. एकटीच एका कोपऱ्यात बसली होती आणि स्वामींना म्हटलं, स्वामी गेल्या किती वर्षापासून मी तुमची सेवा करत आहे. या सेवेचं फळ तुम्ही मला असं दिलं का? का बरं माझ्यासोबत असं केलं? स्वामींशी त्या दिवशी खूप भांडली. स्वामी तुमचं अस्तित्वच नाही, तुम्ही नाही म्हटलं. तुम्ही खरंच एखाद्याची खूप परीक्षा बघतात, खूप दुःख देतात आणि एखाद्याला किती सुख देतात असं मी स्वामींना म्हटलं आणि आजपासून मी तुमची सेवा वगैरे काहीच करणार नाही, तुमचं नाव देखील घेणार नाही असं मी स्वामींना म्हटलं. आणि दुसऱ्या दिवशी मी जो फोटो होता तो फोटो घेतला, एका मंदिरामध्ये नेऊन टाकला. आता म्हटलं काहीच नाव वगैरे काहीच घेणार नाही. पण स्वामींशी एवढी जोडलेली गेलेली होती त्यानंतर मग त्यामुळे कधी मुखातून नाव यायचं पण लगेच म्हणायचे की नाही नाव वगैरे काही घ्यायचं नाही. आठवण स्वामींची यायची पण मी कधी करत नव्हते. आता नाही म्हटलं तर नाही
नाहीच असं मी लगेच त्यावेळेस म्हणायची. आणि ह्या घटनेला जवळपास 6 महिने उलटून गेले. 6 महिने मी स्वामींचं नाव घेतलं नाही, काहीच सेवा केली नाही. मी पुन्हा तिथं जिथे अगोदर जॉबला होती तिथे पुन्हा मी तो जॉब जॉईन केला. पुन्हा तेच माझ्या आयुष्यात सुरू होतं. तो स्वामींचा फोटो पुन्हा दिसायचा, पण मी त्याच्याकडे बघत नसायची. नजर जरी गेली तरी मी त्याच्याकडे बघून न बघल्यासारखं करत असायची. असेच 1 वर्ष उलटून गेलं. त्यानंतर पुन्हा खूप छान स्थळ माझ्यासाठी लग्नास आले. पण आता माझी अजिबात लग्न करण्याची इच्छा राहिलेली नव्हती. मी सर्वांना सांगितलं की मला आता लग्न करायचं नाही. पण आई म्हटली की मुलीचं आयुष्य हे खूप अवघड असतं. तुझ्या भावंडाचं कसं होणार? तुझे वडील असे आहे, तुला माहीत आहे. आलं आहे स्थळ तर तू करून घे, कारण तुझ्या बहिणीचं लग्न लगेच करायचं आहे, तिचं देखील करावं लागेल असं म्हटले. आणि सर्वांनी मला खूप समजूत घातली आणि समजावलं की आयुष्यात कधीतरी असं घडतच असतं. लगेच त्याच्यात धरून बसायचं नसतं, पुढे पाऊल टाकायचं असतं असं त्यांनी सांगितलं. आणि मग माझे जे स्थळ होतं ते आलं आणि त्यांना मी पसंत झाली. त्यांचं देखील अगोदर लग्न झालेलं होतं आणि माझं पुन्हा लग्न करून देण्यात आलं. पण इतकं छान घर होतं ना की माझे ते जे सासू सासरे होते ते खूप छान होते. माझ्या आईवडिलांप्रमाणेच मला ते माया करत असायचे. आणि माझे मिस्टर हे खूप छान होते. त्यांना सुपारीचं देखील व्यसन नाही. खूप प्रेमळ आणि खूप छान होते. त्यांचा स्वभावही खूप छान होता. सर्व काही समजून घेणारे होते. त्यामुळे खूप छान वाटत होतं. त्यानंतर मग माझ्या मनात असंच एक दिवस बसली आणि म्हटलं की स्वामींनी आपलं खरंच खूप चांगलं केलं आहे. काहीतरी आपल्याच नशिबाचे भोग असतील ते आपण हे केलं असं मी म्हणून त्या दिवशी असं वाटलं की खूप रडली की स्वामी मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली असं मी म्हटले. आणि त्या दिवशी मी सहज मोबाईल बघत होते आणि मोबाईल बघता बघता स्वामींची आरती समोर आली. ज्यावेळेस स्वामींची आरती माझ्या समोर आली त्यावेळेस मग मी आरती लावून दिली आणि खूप छान वाटत होतं आणि डोळ्यातून अश्रूही वाहत होते. एक एक शब्दाचा अर्थ खूप हे होत होता आणि स्वामींची लीला ही जाणवत होती, स्वामींची माया ही जाणवत होती. आणि मग आरती चालू असतानाच अचानक काय झालं की तो व्हिडिओ बंद झाला आणि दुसरा व्हिडिओ चालू झाला. त्यामध्ये सर्व काही बोधवाक्य स्वामींचे सांगत होते. आणि त्यामध्ये असं आलं की जे काही घडत असतं ते आपल्या प्रारब्धाने घडत असतं. कधीही स्वामींना दोष देऊ नये, कारण आपल्या प्रारब्धात ज्याची भेट होणार असते त्याची ही भेट होतच असते, घडतच असते. कारण ते आपल्या मागच्या जन्मीचं त्याच्यासोबत आपले संबंध असतात. असं ज्यावेळेस त्यांनी ते सांगितलं त्यावेळेस मला कळालं की खरंच काहीतरी मागच्या जन्मीचं त्याच्यासोबत माझं राहिलेलं असेल, त्यामुळे असं घडलेलं असेल. त्यावेळेस पुन्हा एकदा मी खूप रडली आणि स्वामींची माफी मागितली. मग त्या दिवशी मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की मला श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची खूप इच्छा आहे. त्यावेळेस ते म्हटले एवढंच का ना, तर ठीक आहे तू कर म्हणे, तुला करायचं आहे तर तू करू शकते म्हणे. मग आपण एक दिवस मला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा आपण मठात जाऊ आणि स्वामींचा फोटो वगैरे घेऊन येऊ असं ते म्हटले. आणि तिथे आमच्या घराच्या जवळच मठ होता हे देखील मला माहीत नव्हतं. आणि मग मिस्टर मला तिथे घेऊन गेले आणि तिथे घेऊन आम्ही फोटो वगैरे घेऊन आलो. त्या दिवशी खूप छान वाटलं, खूप भरून पावल्यासारखं वाटलं. आणि त्या दिवशी देखील मी स्वामींच्या पुढे खूप रडली. मग घरी येऊन फोटो वगैरे आणून पुन्हा सेवा सुरू केली. आज स्वामी कृपेने सर्व काही व्यवस्थित आहे आणि माझ्या ज्या बहिणी आहे त्यांचे देखील लग्न झाले आणि त्या देखील खूप सुखी आहे. ही फक्त स्वामींचीच कृपा आहे. स्वामींच्या चरणी आता एकच प्रार्थना आहे, स्वामी उरलेल्या आयुष्यामध्ये अशी बुद्धी मला पुन्हा कधीच देऊ नका. आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, फक्त तुमची साथ आवश्यक आहे. तुम्ही माझ्या सोबत राहा, मला सामर्थ्य द्या, मला सामर्थ्यवान बनवा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.